ज्यावेळी एखादी व्यक्ती ही निष्क्रिय अवस्थेमध्ये असते, ज्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट असं म्हणलं जातं, म्हणजे नेमकं काय की ती व्यक्ती लाईफ सपोर्टवरती आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, ती हालचाल करू शकत नाहीये, फक्त जो लाईफ सपोर्ट दिला जातो आहे, जी काही ट्रीटमेंट दिली जात आहे, त्यामुळे ती व्यक्ती फक्त जिवंत आहे, परंतु ती काहीच करू शकत नाहीये. मग अशा व्यक्तीला मरणाचा अधिकार दिला जाऊ शकतो का? तर या संदर्भातला खटला झालेला होता 2011 मध्ये, जो अरुणा शानबाग खटला म्हणून ओळखला जातो. अरुणा शानबाग यांच्यावरती ग्रेप करण्यात आला होता, ज्याच्यानंतर 42 वर्ष त्या या निष्क्रिय अवस्थेमध्ये होत्या, हॉस्पिटलाइज होत्या. कोणत्याही प्रकारे त्या ऍक्टिव्हिटीज कुठल्याच करू शकत नव्हत्या, लाईफ सपोर्टवरती त्या फक्त जिवंत होत्या. मग त्यांच्या पश्चात एक PIL फाईल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यांना युथेनेशिया म्हणजे मरणाचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी त्याच्या अंतर्गत करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ऍक्टिव्ह युथेनेशिया मान्य केले नाही, परंतु पॅसिव्ह युथेनेशिया मान्य केली. म्हणजेच काय केलं, जो त्यांना लाईफ सपोर्ट दिला जात आहे, ज्याच्या आधारे त्या जिवंत आहेत, तो लाईफ सपोर्ट काढून टाकण्याची परवानगी न्यायालयाने याच्या अंतर्गत दिलेली होती. हा खटला का महत्वाचा आहे? कारण या अंतर्गत भारतामध्ये पॅसिव्ह युथेनेशियाची सुरुवात झाली असं मानलं जातं. 10 असे खटले ज्यांनी भारतातल्या लोकशाहीवरती दीर्घकालीन परिणाम टाकलेला आहे, त्यातला हा अरुणा शानबाग 2011चा खटला आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे.